जालना जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार पोहोचल्या, शेतकऱ्यांच्या बांधावर निफाड तालुक्यात झालेल्या नुकसानीची केली पाहणी। चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची लिलावाला मोठा प्रतिसाद, 23,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं मिरची उत्पादकांमध्ये आनंद। यवतमाळ जिल्ह्यात सिंचन प्रकल्प रखडल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची कबुली, रखडलेले प्रकल्प पूर्ण करून नवीन प्रकल्पांना मंजुरी देणार असल्याचं दिलं आश्वासन। जळगाव जिल्हा दूध संघातील अपहाराला खडसे परिवार जबाबदार, आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप, 8 दिवसात खडसेंविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं केलं स्पष्ट। दापोलीतल्या अंजरले सावणे समुद्रात डिझेलची तस्करी करणारी बोट कस्टम विभागाने पकडली, बोटीतून 8,500 लिटर डिझेल साठा जप्त। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील पालिका रुग्णालयांवर ताण, बाह्य रुग्ण विभागातील संख्येमध्ये 25% वाढ। मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 71 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। मुंबई विमानतळावरील रांगा कमी होणार, इमिग्रेशनसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने ओलांडला 61,000चा टप्पा, दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज।